गुड इव्हनिंग एव्हरीवन, स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे थर्सडे आणि आज ऑफिसचं काम लवकर झाल्यामुळे मी लवकर घरी आलो. त्यामुळे विचार केला की टेरेसवरती थोडंसं वर्कआउट वगैरे करूयात. अराऊंड 800 स्किपिंग्स मारले आणि पुशअप्स करत होतो तेव्हा माझा एक फ्रेंड टेरेसवरती आला आणि आउट ऑफ नोवेअर ही स्टार्टेड डुईंग फ्लाइंग किक्स. तर मग त्याला बघून मला पण जरा एक्साइटमेंट आली. मग दोघं एकत्र असे फ्लाइंग किक्स ट्राय करत होतो. भरपूर अटेम्प्ट्स केले फ्लाइंग किक्स ट्राय करण्याचे, पण परफेक्ट असं कोणतं जमतच नव्हता. ट्राय करत राहिलो आणि ऑलमोस्ट परफेक्ट अशी एक फ्लाइंग किक केली दोघांनी. डिनरसाठी ॲज युजल रोस्टेड चिकन आणि काही व्हेजिटेबल्स होत्या. कीटो डाएटमध्ये हेच असतं, फक्त फॅट्स आणि प्रोटीन आणि व्हेजिटेबल्स फॉर न्यूट्रिएंट्स अँड स्टफ. सिम्पल अँड सॅटिस्फाईंग. डिनर झाल्यानंतर टू कम्प्लीट माय गोल ऑफ अराउंड 17,000 स्टेप्स मी पार्कमध्ये चालायला गेलो आणि गाणी ऐकत दिवसाचा शेवट केला. नेक्स्ट डे मी साताऱ्याला ट्रॅव्हल करणार होतो, त्यामुळे लंचचा काही प्लॅन नव्हता. सो मी अँड माय जिम बडी डिसाइडेड टू गो फॉर लंच. आणि रेस्टॉरंटमध्ये चिकनचे जे आयटम्स अवेलेबल होते ते मी घेतले. 4 वाजता माझी जर्नी चालू झाली. क्लायमेट ओव्हरकास्ट होतं. नेक्स्ट डे अराऊंड 10-11 वाजता मी पोचलो साताऱ्यात. मान्सून सीझन असल्यामुळे हायवेला ॲज युजल ट्रॅफिक भरपूर होतं. जरा घरी पोचल्या आय मेट माय डॉग. हर नेम इज वोल्डी. नो, इट्स नॉट गोल्डी, इट्स वोल्डी विथ अ V. I wanted to name my dog Voldemort, but as she is a female, so Voldy, short form. Voldy इकडे. घरी जरी असलो मी तरी माझा डाएट हा ऑन पॉईंट असेल याचा पूर्ण प्रयत्न करत असतो मी. आफ्टर गेटिंग सम रेस्ट आय टूक 5 grams ऑफ क्रिएटिन इन कोल्ड वॉटर आणि विचार केला की आज वॉकला जाऊया किल्ल्यावरती, कारण की क्लायमेट खूप चांगलं होतं आणि असं क्लायमेट मी मिस करू शकत नाही. तर हा आहे अजिंक्यतारा किल्ला. या किल्ल्यासोबत असे भरपूर मेमरीज आहेत माझ्या चाइल्डहूडमधल्या, टीनेजमधल्या. स्कूलमध्ये असताना वन्स आय वॉज पार्ट ऑफ बास्केटबॉल टीम अँड आय यूज टू प्ले शॉर्टपुट. एक आमचा स्पोर्ट्स ग्रुप होता जो डेली सकाळी अजिंक्यताऱ्यावरती जॉगिंगसाठी यायचा. त्यांच्यासोबत मी यायचो आणि भरपूर मजा मस्ती करायचो आम्ही वर. हिअर कम्स माय अंकल्स डॉग. हिज नेम इज जेम्स. जेवढ्या पण वेळा मी किल्ल्यावरती आलो आहे, एव्हरी टाईम आय गॉट टू सी सम न्यू थिंग्स. म्हणजे आज मला फॉग फॉर्मेशन बघायला मिळालं. किल्ल्याची हाईट एवढी जास्त नाही आहे, पण बिंग सराउंडेड बाय हिल्स, मान्सूनमध्ये फॉगी कंडिशन्स भरपूर वेळा पाहायला मिळतात. सॅटर्डे असल्यामुळे आज क्राऊड जास्त होता किल्ल्यावरती. फिरायला आणि चालायला येणाऱ्या लोकांची संख्या खूप असते. थोडंसं वर चालत गेलं की हे हनुमान मंदिर, हे शिवपार्वती मंदिर आणि तिकडे छोटंसं घर दिसत आहे, त्यामध्ये जुन्या काळातली जिम. सो आफ्टर 10th आय वॉज नॉट डुईंग एनी स्पोर्ट्स. There was no such body movement. Because of that I gained so much unnecessary fat. So daily walking and usual home diet took me from being like this to looking like this. So if you are overweight or obese, then walking is the easiest way out. थोडा किल्ला फिरल्यानंतर घरी परतलो मी. आज मी वर्कआउट करणार आहे आमीनसोबत. तो स्कूल फ्रेंड आहे माझा. सो वेन आय रीच्ड होम मी त्याला कॉल केला. त्याला विचारलं की तू आज येणार आहेस काय जिमसाठी, आणि तो हो बोलला की ठीक आहे जाऊया आपण जिमला. हिअर ही इज. आज करणार आहे मी चेस्ट आणि ट्रायसेप. सो एन्जॉय.
Workout went pretty well. Headed back home and almost done with the day. Next day was Sunday, so I decided to go somewhere with the family. तर मग गाड्या काढल्या, पेट्रोल भरलं आणि निघालो असंच फेरफटका मारायला. सो सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय रोड्स, माउंटन्स अँड व्ह्यूज ऑफ सातारा. वर पोचलो, गाड्या पार्क केल्या आणि मम्मी पप्पांसाठी रोस्टेड कॉर्न घेतलं. संडे असल्यामुळे क्राऊड पण भरपूर होता आज. चालत चालत थोडंसं गप्पा गोष्टी, थोडंसं फॅमिली टॉक्स, जरा इकडचं तिकडची चर्चा केल्या, व्ह्यूज एन्जॉय केले, जरा फ्युचर प्लॅनिंग वगैरे स्टफ तसलं बोललो. टाईम स्पेंट वेळ कसा निघून गेला कळालंच नाही. थोडा वेळ थांबल्यानंतर जरा फोटोज वगैरे क्लिक केले आणि निघालो परत घराकडे. सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लेट्स गो.